तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले आणि त्यामुळेच जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आता आहे पंचगंगा नदीच्या परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। पंचगंगा नदी आता दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 17 फुटांच्या वर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतो पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये जी काही मंदिरं आहेत ती आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। त्याचबरोबर नदीच्या बाजूला लागून जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये देखील आता हे सगळं पाणी जायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या पंचगंगा नदीवर जी काही 5 महत्त्वाचे बंधारे आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत। या 5ही बंधाऱ्यावरची वाहतूक प्रशासनाकडून पूर्णपणे बंद आहे, ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना एक मोठी धास्ती लागली असं म्हणावं लागेल। कारण जर मे महिन्यातच पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर जात असेल तर पावसाळ्यात काय होणार अशी भीती आता सगळ्या कोल्हापूरकरांना सतावताना आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगा नदी सोबतच जिल्ह्यातल्या इतरही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अशाच पद्धतीने वाढ होताना पाहायला मिळते। पुढचे 2-3 दिवस देखील अशाच पद्धतीच्या पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। ऑरेंज अलर्ट कोल्हापूरसाठी देण्यात आले आहे आणि त्यामुळे हा पाऊस आहे तो किमान 2 ते 3 दिवस असाच कायम राहणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे याच दृष्टीने प्रशासन देखील अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते। ज्या पद्धतीचा पाऊस विशेषतः ग्रामीण भागामध्ये कोसळतोय त्यामुळे पेरण्या देखील रखडलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील एका बाजूला मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय अवकाळी पाऊस यावर्षी लवकर आलेला आहे। त्याचबरोबर बराच काळ या सगळ्या अवकाळी पावसानं तळ ठोकला आणि त्यामुळेच या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। अशी स्थिती जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।